महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना कर्जमाफीचा वचनाचा विसर पडला। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही। तोपर्यंत अकोला तालुका बदनापूर येथील एका शेतातील विहिरीत शिवसेनेचे कारभारी मसलेकर यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा, त्यानंतरच उपोषण सोडण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका देखील आंदोलनकर्ते मसलेकर यांनी घेतली आहे। दरम्यान या अनोख्या आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे। आंदोलनकर्ते कारभारी मसलेकर म्हणाले की राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते। राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तारूढ झाले, मात्र त्यांना शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विसर पडला। दरम्यान आंदोलनस्थळी ऋषिकेश थोरात, दत्ता सांगळे, सोपान काळे, सरपंच माधव गीते, माधव डवणे, इम्रान शेख आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती। दरम्यान स्वराज्य पक्षाचे पंकज जऱ्हाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मसलेकर यांच्या आंदोलनाचा पाठिंबा दिला। बदनापूर प्रतिनिधी इलायस बेग। विहिरीमध्ये बसून जे उपोषण करत आहे, सरकारने याची दखल घ्यावी, दखल घ्यायलाच पाहिजे। शेतकऱ्यांसाठी जे सर्व करत आहे ते सरकारने याची पुरेपूर दखल घ्यावी, 100% घ्यावी। अन्यथा आम्ही अकोला गावकरी पूर्ण शेतकरी आम्ही आत्महत्या करू म्हणजे करू, 100% करू। आमचे पुरे सातबारे पुरे झाले पाहिजे, झालेच पाहिजे। सर तब्येत बरी सर तुमची? आता तुम्ही 2 दिवसांनी, आजचा दुसरा दिवस आहे तुमचा उपोषणाचा, आवरण उपोषणाचा। आता कसं तब्येत तुमची खालवल दिसू राहिली? उपोषण करीत असताना जवळ आज जरी दुसरा दिवस दिसत असेल, तरी मंत्रालय मुंबई आपण याच्यावर घरी येत होतो, त्यावेळेस रस्त्याला जे आंदोलनाची आपण तयारी केली होती आणि त्याच्यामुळे आज 2 दिवसापासून उपोषण अगोदर सुरू झाले। म्हणजे आज जवळपास 4 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे। सगळे 2 दिवस झाले असले तर तिथून उपोषणाची तयारी। आणि इथं शेतकरी जगला पाहिजे। शेतकरी आज संकटात सापडलेला आहे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे। वारंवार 6 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि आज विमा असेल किंवा आणखी अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळाचं अनुदान असेल, याच्यासाठी जवळपास मी जवळजवळ 10-12 वर्षापासून सक्रिय आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे याच्यासाठी मी वारंवार आंदोलन करीत आहे, परंतु शासन हे गेल्याच्या कातडीचं आहे। शासनावर त्याचा कोणताच परिणाम होत नाही। आणि बदनापूर पोलीस स्टेशन तर एवढं बेकार झालेलं आहे सध्या, ते निवेदन घ्यायला सुद्धा तयार नाही। त्यांना असं वाटतं की मी जरूर काही त्यांचा शत्रूच आहे। आम्ही जे आंदोलन करत आहोत शेतकऱ्यासाठी करत आहोत। शेतकरी हा जगला तर देश जगेल असं म्हणतात। जय जवान जय किसानच्या पुस्तक घोषणा दिल्या जातात आणि त्याच्यासाठी हे जे काही शेतकऱ्याच्या सातबाऱ्या कोऱ्या करण्याचं जे काही शासनाने निवडणुकीपूर्वी जे काही आणि आपल्याला आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पूर्ण करावं। याच्यासाठी असं वाटलं होतं की सरकार आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, ह्या अधिवेशनामध्ये कोणीतरी मुद्दा मांडणं असं वाटलं होतं, परंतु कोणीच मुद्दे मांडले नाही। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचलो, तिथंसुद्धा आम्हाला पोलिसांनी डांबलं आणि मग आता आम्ही हा शेवटचा पर्याय निवडलेला आहे। याच्यानंतर शेतकऱ्यासाठी हे आंदोलन माझा जीव गेला तर शेवटचं आंदोलन असेल। याच्यानंतर आंदोलन करण्यासाठी मी जिवंतच राहणार नाही, परंतु ही विहीर जी काही आहे अकोला गावातली, ही जर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं तर ही एक ऐतिहासिक विहीर होणार आहे आणि ही विहीर पूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे। कारण ही कर्जमाफी फक्त बदनापूर तालुक्यापुरती मर्यादित नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मर्यादित असणारी कर्जमाफी होती। सगळ्या महाराष्ट्राला इथून कर्ज जर मिळालं तर या ठिकाणी ही विहीर अति ऐतिहासिक ठरेल। आणि दुसरी गोष्ट अशी की मी उपोषण कोणत्या जर माझं उपोषण सोडलं तरी कोणी आलं तर आज मीडियासमोर सांगतो, मी कोणता ज्यूस देणार नाही, कोणतं बिस्किट खाणार नाही। याच विहिरीचं पाणी पिऊन मी या ठिकाणी माझं उपोषण सोडीन जोपर्यंत आता या ठिकाणी सरकार लेखी आश्वासन देत नाही की आम्ही शेतकऱ्याचा सरसकट 7-12 कोरा या तारखेला या दिवशी करतो, तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन एक किंचित सुद्धा पाठिंबा घालणार नाही, एवढं सांगतो। सर अकोलेवासियांचा पाठिंबा कसं काय तुम्हाला?
अकोलावासींचा पाठिंबा चांगला आहे का? अकोलावासी याचा पाठिंबा एकदम चांगला आहे. रात्रीपासून लोकांची येणं चालू आहे. मला या ठिकाणी लोकांना सोडलंच नाही. लोक 10-10, 20-20 जणांचे लोक ग्रुपनं लोक येऊन त्या ठिकाणी मला पाहून ज्यांना बोलता येईल ते बोलतात, ज्यांना बोलता येईल ते वरून बघून फोटो काढून निघून जाऊ लागले. पण पाठिंबा चांगला आहे. चांगला म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या तब्येतीची काळजी करणारे बरेच लोक या ठिकाणी शेतकरी येऊ लागले आणि माझे विचारपूस करू लागले. त्यामुळे त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद.